काय सांगू राणी मला गाव सुटना असं आहे. पाऊस एवढा झाला सांगून द्या पप्पांना गेम दोन घेऊन टाका नाहीये थंड थंड पाणी पिणार काही. आमच्या गाण्यात काम करणार आहे हिरोईन पण एवढा मेकअप करत नाही. तू येत नाही का मग गेम झोनले थंडनी पातोरा आय टम 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 चाली राहिनी. थंडनी पातोरा जाई राहिनी. आता आम्ही बसू आमच्या टमटम मध्ये. फक्त घरात बोलता आपण टर टर टर. ट्रॉफी खूप छोटी हो तुमच्या प्रेमाच्या आपल्या आशीर्वादापेक्षा खूप छोटी आहे ट्रॉफी. जय श्रीराम जय श्रीराम दे बोले ना. साहिल तुम्ही बोलत नाही भाऊ. चढ चढ काही देत नाही रे भाऊ पकड. अरे ते जास्त वजन. अरे खाली बघ. ह्या व्हिडिओचं नाव सांगून जो पण तुमच्याकडे कोणी येईल त्याला तुम्ही थोडंफार काहीतरी डिस्काउंट द्या. अरे मावो गुड मॉर्निंग मित्रांनो. उठलो आणि घराच्या बाहेर रूम पाहिलं तर खूप भारी नजारा आहे. आणि आपले चिल्ले पाल्ले काय करते तो आपण. काय करता तुम्ही बाहेर एवढं सकाळी. अरे आज कुठे जायचं होतं आपल्याला. तरी कुठे जायचं होतं मग. जाणंय ना हा जाणंय. पहिले अंग तोंड धुवा. हा मी अंघोळ नाही करणार. पण थंडी आहे पाऊस आहे. आमची गल्ली आहे तुम्हाला दाखवतो. लहान तर इथपर्यंत ह्याच गल्लीत. कारण काय माहिती गाव सोडून वाटलं कामासाठी मुंबई पुन्हा जायचं. जिकडे जायचं आहे तिकडे कामासाठी जायचं पण परत घरी. काय सांगू राणी मला गाव सुटना असं आहे. काय करायचं आहे आज. धुळ्यात जायचंय हा? गेमिंग सोबत जायचंय. गेमिंग चाललं का नाही. पाऊस एवढा चाललाय मित्रांनो. गेमिंग झोनले जायचं ना त्या पाचोऱ्याला. आता पाऊस चाललाय परत रस्त्याचं कामं चालू आहे. ऐकतच नाही. थोडा थोडा पाऊस येतोय पाऊस बंद जाईल. हा थोडा थोडा पाऊस येतोय पाऊस बंद जाईल. मित्रांनो सांगून द्या पप्पांना गेम दोन घेऊन टाका नाहीये. बोचऱ्या बोच मा बी खात गेले नाही. मा शाळेत जाते का. मग हा मग काय करतात रे? किती जाते मा. पहिली हा त्यासोबत बसते का? नाही दुसऱ्या का म्हणे. दुसऱ्यांच्या मध्ये बसते का? त्या वर्गात आहे का मा. नाही मग दुसऱ्या आता म्हणे येणं सांगलं ना. तर गेम झोनले जाणे ना. हा चला आंघोळ करा मग पटपट आपण आंघोळ करू सोबत. हा चालेल? मया मग तन्मयाला कुठे या हाय हा असं खाली पडेल. हा मागतो चांगलं नसतं का. वाईलो आला मिळालाय ना. अय, अरे नाही रे भाऊ वडील आहे मित्रांनो. ऐ, चाल रे दे रे माय रुमाल दे रे. घ्या. ए साई ठीक आहे चल 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 आपण सोबत करू.
काय थंड थंड पाणी पिणारा काही पटापट आता तुम्ही पण आंघोळ करून घ्या. लहान बाळाची आंघोळ चालू आहे मित्रांनो. नाही मोठ्या बाळाची. गेमिंग झोनला जाणं आहे ना रे बाल्या. मी अंकुर अजून बोलले आता करणार आहे. आता करू ना पप्पा. अंघोळ बी झाली आहे. झाली का? एवढा गोडा काला मारलं ना? मी ना मारलंच नाही गेले. हा? त्याने स्वतः मला मारलं. मी फक्त त्याला हात मारला. तू का बरं बोलली येऊ नका आमच्या सोबत म्हणून? मी बोलली ए, कोण मारलं होतं? मी ना मी बाजूला होतो. खरं सांग कोण मारलं होतं? कोण? हा मावडा आमच्या गाण्यात काम करणारे हिरोईन पण एवढा मेकअप करत नाही. हा पूस पूस सगळं. चाल रे ये वाला साइड मेरा है, चलो अब इसके चाल ऊपर रे नूडल्स बनाते हैं। ठीक साहिल है, वाला यहाँ एक ब्लैक नूडल्स बनाऊंगी। ठीक है, तो जाओ, देखो, जाओ, मैं फोन 4 नहीं रंगों वाली करेंगे। नूडल्स। तू येत नाही का मग गेम झोनले? जाऊ नाही दे, येत आपणच जाऊ. मग आम्ही जाऊ. अरे मी तेल काय बोलते आम्ही जाऊ? आता? आम्ही जाऊ का उंदराबाई? हे पाहून घ्या. चला, चला. अरे आला रे भाऊ आला मार्केट मध्ये आला रे भाऊ. साहिल असं एवढं खाओ, चहा घ्यायची होती ना? चला साहिलवाला. तर मित्रांनो निघालो आम्ही आता. यांना जरा यांची लय दिवसापासून चालू होती. काय ते काय कुठे जायचं होतं? गेमिंग झोन. थंडनी पातोरा. आय टम 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 चाली राहिनी. थंडनी पातोरा जाई राहिनी. आता आम्ही बसू आमच्या टमटम मध्ये. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय खानदेश. तर मित्रांनो आता निघालो आम्ही पाचोऱ्याला गेमिंग झोन आहे आणि यांची तिघांची लय दिवसापासून चालू होतं. ए बाला साहिल बाला काय झालं बेटा? मी ना असं हटेल की काय नडतोय त्याला. तुमचं असंच तर आहे हे काय? असंच आहे ते तुम्ही पाहिलं मागच्या ब्लॉग मध्ये हे असंच राहतं. हे आरती मॅडम काय बोलणार आहे? बोलतं तर आलं पाहिजे आपल्याला. नाही ना, बिन बोलायची. फक्त घरात बोलता आपण टर टर टर. घरातच बोलतो मी. कॅमेरा समोर हिंमत असेल तर कॅमेरा समोर बोलून दाखवायचं. मी बोलून दाखव. जेवली का खावली का एवढं दुसरं काय? भाजी कर, पोळ्या कर, भाकरी कर. हा का ते लोकमतची मुलाखत दिली होती ती बी तर एकदम भारी दिली होती ना. मार असं साडी गेडी पदर इधर घेऊन काय आता काय. समोरचा माणूस बोलला की मी तो बिग बॉसच्या बोलताय. घरात होतो त्या. अरे ते समोरचे प्रश्न म्हटलं. उतरताना बरोबर मग उत्तर देता येतं. असं नाही उत्तर देता येत. हम्म. प्रश्नांचं उत्तर आणि तवा बाबा तवा माणूस फक्त एक शब्द बोलला का आपण 10 शब्द बोलत होतो. हा ना तेव्हा सवय पडली होती. सवय पडली होती ती. तुम्ही नव्हते, तुमची बाजू ठरली. हा ते तर तेवढं आहे बा. बिग बॉसच्या घरात असताना तू लय मोठी एक बाजू तू पकडून ठेवली होती. एक बाहेर तो कोणी पाहिजे होतं भक्कम ना, पाठिंबा उत्तर द्यायला. तेव्हा होता आणि ते आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा विषय. एक मागे सगळ्या गोष्टी हँडल करण्या काय 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 वोटिंग करून घेणं लोकांकडून. हे खरं लय मोठी साथ आहे मित्रांनो. म्हणजे तिच्या तोंडावर तिची तारीफ नाही करत आहे पण आहे जे आहे ते खरं आहे. जे आपले होते त्या आपल्या लोकांनी खरंच खूप लय साथ दिली. माझे सगळे मित्र असतील, माझे मित्रपरिवार असतील, पुरं खानदेश पुरं महाराष्ट्रातून मला वोटिंग होतं आणि लय सारं प्रेम भेटलं मला. त्या ट्रॉफी खूप छोटी हो तुमच्या प्रेमाचं आपल्या आशीर्वादापेक्षा खूप छोटी आहे ट्रॉफी. एवढं मोठं प्रेम आशीर्वाद पुरा महाराष्ट्रातून भेटलं आणि सगळ्या लोकांनी मला तळागाळातल्या लोकांनी प्रेम केलं. कोण माझ्या विरोधात बोललं का कोण काय केलं मला त्या गोष्टीशी घेणं देणं नाही. आता शेवटी बिग बॉस आहे. बिग बॉस मध्ये कोणी ट्रोलिंग करतं, कोणी आपल्या समर्थनार्थ करतं पण मॅक्झिमम पूर्ण महाराष्ट्रातून खूप प्रेम भेटलं मला. पूर्ण प्रेम भेटलं आणि नाही तर वाद भनभन याच्याशी डोकं लाव त्याच्याशी डोकं लाव. एक गेम शांत राहून पण खेळता येतो आणि चांगला स्वभाव ठेवून पण खेळता येतो आणि आपला रिअल स्वभाव दाखवणं. रियालिटी शो म्हणता कशाला? आपण काय रिअल आहे ते दाखवणं. असं फेकपणा नाही ना की मी इकडे घरी शांत आहे तिथे शो मध्ये दाखवायसाठी पण वादविवाद करायचा.
असं थोडी चालतं. जे रिअल होतं ते रिअल होतं. जेवढे दिवस राहिलो तेवढे दिवस राहिलो. खूप मजा मस्ती केली, खूप महाराष्ट्राचं मन जिंकलं, तेवढंच खूप झालं. तर बाबा किती टाइम झाल? अर्धा तास. एवढा टाइम आपण पहिले तर लवकर पोहोचे ना. पहिले आपण विमानानं जात होतो पाचोऱ्याला, अरे रस्त्याचे काम. शेंदूरने विमानानं बसत होतो. हा मग पप्पाचं लय काम राहतं. पप्पांना आम्ही लय लांबून लावलं ना, पप्पा घेऊन चालले. मग पप्पाचं लय शूटिंग राहतं अजून. अरे तर मग आपल्याला काम करू द्या, तर तुम्हाला घेऊन फिरेन ना मी. काम नाही केलं तर कसं काय घेऊन फिरेन? काय झालं रे? खोकला येतोय का? जय श्रीराम. जय श्रीराम. जय बोले ना. जय बोले. काच बंद कर मावट. तर मित्रांनो, मस्त जरा बरं वाटतंय पावसाचं. काय कारण आहे? पण माझं एक सगळ्यांना म्हणणं आहे की तुम्ही सगळे काळजी घ्या. जिथेही फिरायला जात असतील जास्त पाण्यात जाऊ नका. जास्त खोलदरी डोंगरा दऱ्यांमध्ये पण जाऊ नका. थोडं पावसाचं काळजी घ्या, नको बेटा. कारण खूप विचित्र परिस्थिती चालू आहे कुठे कुठे पावसाची. तर सगळ्यांनी काळजी घ्या मित्रांनो. हे बा हा, अरे आपल्याकडे सगळे बिचारे लोक पाहत आहे आणि तू हे काय करतोय? पोरगा थांब. नाही काय काय करणार आहे? काय काय राहतं मला ते हा सांग. सांग सांग. तिथे एक पोलो राहतो काय? आणि त्याचा पोलो हा. त्याचा ते बनणार राहतो. तिथं फेकलं ना हा लय मजा येते. हा का? ओ बाप. कारण लय दिवसाचं चालू होतं त्यांचा पप्पा घेऊन चाला ना. आज जरा टाइम काढला म्हटलं चालायचं. घेऊन चालला ना. घेऊन चालला ना. घेऊन चालला ना. बोचरा साहिल बाबा. घेऊन चालला ना. मित्रांनो, आता आपण आलो पाचोरा शहरामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी राजे चौक. बोला छत्रपती संभाजी महाराज की जय. गाडीच्या भांडणीला असं फ्रेश फ्रेश वाटतंय. हे बघा माऊ येता म्हणे म्हटलंय बरं का. मग ते मजा येईल का? हा. मम्मी पप्पा उतरताय गाडीच्या खाली. तुला पण नाही ते पप्पा बी उतरून गेला. मग आमच्या तिथल्यामध्ये गाडीमध्ये काही झालं. गाडीमध्ये काही झालं नाही. ते गाडी चाबीचा आहे ना शेल हे झालाय, डाऊन झालाय. ती बंदच पडत नव्हती. काय झालं होतं गाडीमध्ये काही झालं होतं? कशाला काय होतं? मी तेव्हा आलो होतो पहिल्यांदा. मग हे मागे लागले की आम्हाला काबरत घेऊन गेली. मग आता टाइम भेटला म्हटलं त्याला जाऊ. बाकी चला. आता नाही चालू करून घ्या ना. मामाचं नाव माहिती ना. तर मित्रांनो, आता जे ऑनर आहे त्यांच्याकडून सत्कार वगैरे झाला.
आता हा असा गेम झोन आहे पाचोरा या ठिकाणी मित्रांनो. आपल्या एरियाचं नाव काय आहे? महावीर पार्क म्हणून आहे. हा गिरणा पंपिंग रोड महावीर पार्क. गिरणा पंपिंग रोड महावीर पार्क या ठिकाणी हा गेम झोन आहे मित्रांनो. खूप सुंदर आहे. म्हणजे आपल्या एरियामध्ये आपल्या जळगावच्या ह्या साईडला जामनेर पाचोरा चाळीसगाव या साईडला पहिला हा गेम झोन आहे की तो एकदम अत्याधुनिक आहे आणि मुलांना खूप वेगवेगळं खेळणं या ठिकाणी खेळायला भेटेल आणि एक मूड एन्जॉय येतोय मित्रांनो. हे साहिल आणि ते सगळेच खेळताय तिकडे पाहताय तुम्ही. तर हा सगळा असा टोटली गेम झोन आहे आणि खूप मोठा स्पेस आहे. वेगवेगळे इथे खाण्यापिण्यापासून व्यवस्था आहे. चिमड्या हे मित्रांनो मजा येते का? एकदम जाम खुश आहे पोरं. चिमड्या कोण चिमडी मग बोली ना काय पाहिजे मला अजून पाहिजे खेळताना येतं तर जीवरून येते. नाही खेळता नाही ते म्हणजे इथलं बसलेलं हे कसं काय आहे? थांब. मावड्या काय भाऊ हा. मित्रांनो चिमडी काय चिमडा आहे काय हे कधी आहे? काय मजा येते का? कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतं. एक नंबर मजा येते? हा काय चिमड्या मित्रांनो वा वा आपण सुद्धा आहे ना इथे आपल्याला पोरांना आणि रिजनेबल रेट आहे. असं काही एवढं विशेष नाही आहे काही. सगळे एन्जॉय करू शकता आणि माझी तर खरंच पर्सनल तुम्हाला विनंती राहील की आपल्या बाळांना घेऊन या कारण हेच त्यांचं वय राहतं त्यांना. आणि आज एवढी सुविधा आपल्या टायमाला आहे असं काहीच नव्हतं. गोट्या भवरे इट्टी दांडू हेच खेळ होते पण आता आधुनिक जग आहे त्या हिशोबाने पोरांची चॉईस बदलली. तर हे खूप सुंदर असा गेम झोन आहे. तर माझी सगळ्यांना विनंती की आपण आणा पोरांना तेवढंच एक मेंटली फ्रेश होतील. अभ्यासाचा लोड ह्या सगळ्या गोष्टीच्या नंतर कुठेतरी एखादी संडे पाहून एक पाचोऱ्याला या मित्रांनो आणि या गेम झोनचा आनंद घ्या. काहीच येत नाही रे भाऊ पकडता. चढ साहिल तिथून हात दाखव. अरे साहिल तू चढ चढ चढ. चढ चढ तिकडे का? अच्छा तेच आहे का? काढून घ्या ना
आली का? मस्त होता. पण शिकले तुम्ही. सचिन भाऊ पाणी एक्साइटमेंट आपली झाली काही संबोधन नाही एक्साइटमेंट. तर मित्रांनो आपल्यासोबत गेम झोनचे ऑनर आहे, त्यांना विचारू आपण काय तिकीट वगैरे कसं आहे पर पर्सन. आपण साधारण मेट्रो सिटीचा विचार न करता आपल्या ग्रामीण भागाच्या लोकांसाठी 350 रुपयात आपण तिकीट त्यांना उपलब्ध करून दिलं आहे. बरं, ते या इथं गेम झोनमध्ये वरती बड्डे हॉल पण आहे ओके, आणि कॅन्टीनची पण व्यवस्था केलेली आहे. बरं. अल्प दरात आपण लोकांसाठी ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. तर माझी एक विनंती आहे की हा जो व्हिडिओ मी टाकतोय आता, ह्या व्हिडिओचं नाव सांगून जो पण तुमच्याकडे कोणी येईल त्याला तुम्ही थोडंफार काहीतरी डिस्काउंट द्या. जो हा व्हिडिओ पाहून की बाबा मी सचिन कुमारचा व्हिडिओ पाहिला आणि तुमच्यापर्यंत आलो, तर त्याला काहीतरी तुम्ही डिस्काउंट इथे द्यायचं. काय डिस्काउंट देणार आहे ते नका सांगू, पण तुम्ही आल्यानंतर माझं नाव सांगितल्यानंतर डिस्काउंट द्या 100%. आणि मित्रांनो 350 रुपये काही विशेष नाही, सर्वसामान्य लोकांना सुद्धा परवडणार आहे, काही एवढं विशेषच नाही आहे. तर या एकदा नक्की तर या ठिकाणी महावीर पार्क PMJ ॲडव्हेंचर पार्क. काय PMJ ॲडव्हेंचर पार्क. ओके, या ठिकाणी पाचोऱ्याला. अरे माऊ, काय बेटा? चार-पाच गावी येता म्हणे कोणी पिली होती. नाही आम्ही नाही येते. अरे ते जास्त वजन अरे नाही चालत. ते जास्त वजनवाला नाही चालत. तू नीट खाते. साहिल, हा तुम्ही बोलत नाही भाऊ. हा मला हा. लय भारी आहे. साहिल उडी मारतो बोला ना उडी. हा साहिल, ओय अजून माऊली. चिमड्या. हा चिमडा, अय चिमडा. काय आलं? कसं पाळलं होतं? साहिल 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 तू पकड साहिल तू पकड. बस बस बस, गेली ऐ. तरी ते फूड पण भेटतं मित्रांनो. फूड टेबल वगैरे वॉश, स्वच्छता आहे सगळी. तर मित्रांनो मस्त मंचुरियन, पावभाजी, भारी म्हणजे साऊथ इंडियन पण आहे, खूप छान आहे. एकदा या खरंच, कारण आपल्या भागात, आपल्या ग्रामीण भागामध्ये इतकं चांगलं सुविधेचं गेम झोन पहिल्यांदाच मी पाहतोय. आपल्या मुलाबाळांना तेवढंच आहे की एन्जॉय करायला भेटतो. तिकीट पण रिजनेबल आहे, सर्वसामान्यांना परवडणार आहे, त्याच्यामुळे या. वा, फूड क्वालिटी पण एक नंबर आहे. चिमड्या, मस्त आहे चिमण्या.
पावभाजी. खाली पण पाव. आवड्या काय पाहिजे आपण मंचुरियन. मंचुरियन. भारी आहे खरं. चलो आता घराचा परतीचा प्रवास. चलो मस्त वाटलं मित्रांनो कधीतरी पोरांना सोबत घेऊन अशा काही ठिकाणी भेट देणं, आणि कारण त्यांच्या आनंदातच आपला आनंद आहे. आणि लहानपण आहे, बालपण आहे. आपल्या बालपणी अशा सगळ्या काही गोष्टी उपलब्ध नव्हत्या, पण आज त्यांच्या भाग्यानं हे सगळं आज जग बदलतं आहे, आणि या बदलत्या जगाचा एक उपभोग त्यांना त्या गोष्टीचा एन्जॉय करायला भेटतो आहे. तर त्याच्यामुळे एक आपण पण त्यांना एक प्रतिसाद देतो, आणि त्यांच्या आनंदात आपला आनंद आहे खरं म्हटलं तर. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला मजा आली असेल अशी अपेक्षा आहे. आणि सचिन कुमावत ब्लॉग नक्कीच सगळ्यांनी, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. चलो मंडळी.